नमस्कार, मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या मतसंग्राम या खास कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमात स्वागत। आम्ही मुलाखत घेणार आहोत या सगळ्या सिरीजमध्ये अशा मान्यवर राजकारण्यांची की ज्यांचं निर्णय, ज्यांचं म्हणणं, ज्यांचं बोलणं महत्त्वाचं ठरतं, पडसाद पाडतं, प्रभाव पडतं महाराष्ट्राच्या राजकारणावर। आणि या शृंखलेमध्ये पहिलं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते, अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतलं बिनीचं नाव बाळासाहेब आंबेडकर। बाळासाहेब, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। पहिला एक प्रश्न म्हणजे आता साधारणपणे वातावरण लक्षात यायला लागलेलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं। मविया महायुती दोन आघाड्या लढतायत, जागा वाटप शेवटच्या फेजमध्ये आहे, पण असं दिसतंय की काही फार मोठा अडचण येणार नाही। एक मधल्या काळात वाटत होतं की कोणी फुटेल किंवा काय, असं किमान सध्या तरी वाटतंय आणि याद्या सुद्धा बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। तर आत्ताच्या महाराष्ट्राला, निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या महाराष्ट्राचं तुम्ही निरीक्षण कसं करता? काय चाललंय, कुठे काय चाललंय? टीव्ही चॅनल जसं आपला TRP वाढवण्यासाठी कुठंतरी प्रयत्न करतात, त्याच पद्धतीने असणाऱ्या राजकीय पक्षाने सुद्धा आपलं भांडण दाखवून आपलं TRP वाढवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या पलीकडे काही नाही आहे। बरं, जरांगे पाटील इज अ फॅक्टर। अच्छा, आणि त्याच्याबरोबर दुसरं असणारं वंचित इज ऑल्सो अ फॅक्टर। बरं, त्याच्यामुळे इथं क्वाड्रँग्युलर होणार ही आता तुम्ही डोक्यामध्ये पहिल्यांदा बसवा। बरं, पण मग अशा स्थितीमध्ये आपण जर का एक विश्लेषण तुमच्याकडून, तुम्ही स्वतः राज्यशास्त्राचे अभ्यासक सुद्धा आहात, स्वतः पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहात, माझा प्रश्न असा आहे की मग तुम्ही आता मवियाची स्पेस कशी पाहता, महायुतीची कशी पाहता, जी तथाकथित थर्ड फ्रंट आहे ज्याच्यात बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आहेत, ती स्पेस कशी पाहता? आणि मग अर्थातच वंचित आणि जरांगे पक्ष आहे। एक लक्षात घ्या की जरांगे पाटलांनी 150च्या वरती जागा लढल्या। बरं बरं, तर ही लढाई जरांगे पाटील वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशी आहे। बरं, याचं कारण सामाजिक दृष्टिकोनातून असणारं विभाजन झालेलं आहे। बरं, आणि मराठ्यांच्या बाजूने, ओबीसींच्या बाजूने आहे। बरं, मराठा असं म्हणतो मी ओबीसीला, तो कधीच देत नव्हता, पण आता तो म्हणायला लागला की मी ओबीसीला मतदान देत बरं नाही। आणि ओबीसी जो मराठ्याला आतापर्यंत देत होता तो असं म्हणाला की मी आता मराठ्याला मतदान देणार नाही। बरं, त्याच्यामुळे BJPची यादी जर आपण ॲनालिसिस केली, 99ची आलेली, तर त्याच्यामध्ये 18 उमेदवार माझ्या माहितीप्रमाणे, इफ माय ॲनालिसिस इज नॉट रॉंग, बरं, नॉन महाराष्ट्रीयन आहेत, म्हणजे हिंदी सायडर आहेत, हिंदी भाषिक आहेत। आणि 61 उमेदवार, 65 उमेदवार जे आहेत हे असणारं मराठा समाजाचे उमेदवार आहेत। बरोबर आहे। म्हणजे लॉबी जी खेळल्या गेलेली आहे आणि उरलेले जे आहेत ते रिझर्व कॅटेगरी आहेत। दॅट डझंट मेक एनी डिफरन्स, माझं म्हणणं असं आहे। बरं, त्याच्यामुळे एक पहिल्यांदा क्लिअर असं झालं की BJP इज पिचिंग फॉर मराठा वोट्स। बरं, आणि हिंदी सायडर वोट्स। बरं, त्याच्यामुळे असणारा, पुन्हा माझं म्हणणं असं आहे की जे ओबीसीचा स्टँड आहे की आम्ही असणारा मराठ्याला मतदान देणार नाही, तो मतदार कसा BJPकडे जाणार हे मला वाटतं बघण्यासारखं राहील या इलेक्शनमध्ये। बरं, म्हणजे मी रूल आउट करत नाही आहे, बरं, पण तो कसा जाणार हे मला वाटतं बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। बरं, कारण का OBC मधला जो एक फॅक्टर आलेला आहे महत्त्वाचा, आणि ते इको होतोय की धर्म संकटात नाही तर आरक्षण संकटात आहे। बरं, आणि BJP हे नेहमी धर्म संकटात आहे, मुसलमानासारखं कार्ड प्ले करत आलेली आहे। बरं, अशा बॅकग्राऊंडवरती OBC कसा रिॲक्ट होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। बरं, आणि किती OBC टक्का हा असणारा मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा म्हणून धर्म धोक्यात आहे असं समजून मतदान करेल, हा मला वाटतं वॉच आउट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। जरांगे फॅक्टर आणि वंचितचे बाळासाहेब फॅक्टर यांचे प्रभाव महायुती महाआघाडीवर कसे पडतील, जे दोन मोठे प्लेयर आहेत? आरक्षण जातंय असं आदिवासी आणि SC म्हणायला लागलाय। बरं, घालवतंय कोण? तर काँग्रेस, NCP दोन्ही, म्हणजे दोन्ही NCP आणि दोन्ही शिवसेना। बरं, त्याच्यामुळे तो कसा रिॲक्ट होणार हे अजून असणारं लक्षात येत नाही आहे। त्याच्यातला फोर्थ फॅक्टर जो आहे तो मुस्लिम फॅक्टर आहे। बरं,
मुसलमानांमधला असणारा एक जे मौलवींच्या मार्फत जे अभियान सुरुवात झालं की हिस्सेदारी आणि भागीदारी, जे हिस्सेदारी देईल आणि भागीदारी देईल त्याच्याबरोबर जा. बरं. आता नेमकं त्याचं मलाही काही कळलं नाही, पण त्यांच्या जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला 5-5, 6-6 हजार लोक येत होते ऐकायला. बरं. आणि नंतर आम्ही मग पल्स ज्यावेळेस चेक केली त्यावेळेस लक्षात आलं की हा ये होना चाहिए. अच्छा. आणि म्हणून त्याला अनुसरून काँग्रेसकडे आज म्हणजे लोकसभेमध्ये आम्ही असणारा मवियाला मतदान दिलं म्हणून 44 मतदारसंघ दिले, 44 मतदारसंघ दिले. त्यांना सांगितलं तुम्ही हे कसं तुमच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे ते तुम्ही घ्या. बरं. तुम्हाला जे कोणी उमेदवार द्यायचे ते उमेदवार द्या, आम्ही तुम्हाला काहीही सुचवत नाही. बरं. आता त्या 44 पैकी किती जण स्वीकारले जातील याच्यावरती ते देणारे आहेत. आणि मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांना प्रचार केलेला आहे हा सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता मुख्य प्लेयर तरी हे तुम्ही म्हणता ते खरं आहे, चार अंगी लढत जरी असली खरं आहे, पण तरी सुद्धा मुख्य प्लेयर्स आहेत मविया आणि महायुती, ते एकसंध आहेत का? लोकसभा इलेक्शनमध्ये मी एकटाच होतो की जो तुम्हाला म्हटलं होतं की यांनी जर मला घेतलं तर हे 200 सुद्धा क्रॉस करणार नाहीत. राहुल गांधीलाच पंतप्रधान व्हायचं नव्हतं हा माझा आरोप आहे. बरं. आणि म्हणून तो असताना प्रॉपर प्ले केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बरं. हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेसलाच त्यांचं सरकार आणायचं नव्हतं म्हणून असणारा सेल्जाचा अपमान केला. बरं. आत्ता सुद्धा त्यांच्याकडे प्रॉपर माणसं काँग्रेसमधली आहेत की जे त्यांना गाईड करू शकतात, पण त्यांना साईड ट्रॅक करून ज्यांना महाराष्ट्राचं कोकणातलं असणारं रत्नागिरी कुठे हे माहीत नाही अशांना असणारा पुढाकार केलेला आहे. आणि मग फोनाफोनी कोण अरे रत्नागिरीमध्ये काय चाललंय तेवढं सांगा, कोण कोण आहे तेवढं सांगा, ज्यांना माणसं माहीत नाही अशांना काँग्रेसने पुढाकार केलेला आहे. ते वाटोळं होणार नाही तर काय होणार आहे. हे हा जो सगळा खेळ चाललेला आहे ना तो खेळ अनेक जणांना तिहार पासून वाचायचं आहे म्हणून चाललेला आहे आणि लोकांना बळी दिला जातो अशी परिस्थिती आहे. बरं. या इतकं आकलन मांडणारे, एक वेगळी दिशा देऊ पाहणारे आणि वेगळी जातीय सामाजिक समीकरणं घेऊन पुढे जाणारे तुमचं अकोला पाटणपासून वंचितचं आम्ही म्हणजे वंचित म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांचं राजकारण बघत आलेलो आहे, पण अचानक गेल्या काही दिवसांमध्ये वंचित आक्रमक का होते? आणि आक्रमक होताना जे तुमचे कॉम्रेड्स आहेत, तुमचे एकेकाचे सहकारी आहेत, तुमच्या चळवळीबद्दल ज्यांना आदर आपुलकी प्रेम आहे त्यांच्याबद्दल एक तर ट्रोलिंग होत आहे, नाही तर फिजिकल हार्म अगदी नाही म्हणणार पण त्यांच्यापर्यंत जाण्याचा, आता परवा तो स्वराजच्या यादवांचा विषय असेल, प्रज्ञा दया पवारांचं ट्रोलिंग असेल, यशवंत मनोरांच्या घरासमोर जाणं असेल, रावसाहेब कसबेंच्या घरासमोर जाणं असेल, हे का? हे तर तुमचे कॉम्रेड्स आहेत, हे तर तुमचे सहकारी आहेत. दे आर एनिमीज नंबर 1 असं जर तुम्ही म्हटलं माझं एनिमी नंबर 1 बीजेपी असलं पाहिजे होतं, पण ते एनिमी नंबर 1 नाहीये, ते एनिमी नंबर 1 ही मंडळी आहेत. कारण असं आहे की दे आर डिस्ट्रॉइंग दी फुलिश ऑफ आंबेडकरी मुवमेंट. बरं. एक भाग. बरं. अकोल्यातलं जे झालं ते आयोजक कोण होते ते बघितले का तुम्ही? बरं. बरं. आयोजक सगळे असणारे अँटी रिझर्वेशनिस्ट वाले होते आणि त्या अँटी रिझर्वेशनिस्ट वाल्यावरती ही सगळी मंडळी गेली. त्याच्याशी बरं तिथं मार कोणी खाल्लाय? त्या मुसलमानाने मार खाल्लाय. अक्रम कुरेशीने मार खाल्लाय. अक्रम कुरेशीचं नाक फोडलेलं आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे. बरं. तो तिथे असणारा तो आणि त्याच्याबरोबरचे बेलसरे म्हणजे बार काउन्सिलचे अध्यक्ष ते माळी समाजाचे आहेत. आणि तिथल्या सोशल ऑर्गनायझेशन्स गेल्या होत्या. कशासाठी गेल्या होत्या की बाबा संविधान वाचलंय लोकसभेमध्ये, आता आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे, याच्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आयोजकांनी मारामाऱ्या केल्या. आता तिथे 4-5 वंचितचे कार्यकर्ते होते, मी असं म्हणत नाही की नव्हते. मेन कोण होतं त्याच्यामधलं? तर मुस्लिम मास होता. मेन कोण होतं? तर बार काउन्सिल मधले असणारे होते. अध्यक्ष आहे तो बेलसरे बिचारा. बरं. हे आज तो अकोला बार काउन्सिलचा अध्यक्ष आहे. त्याच्यामध्ये आमचा अध्यक्ष जो आहे ना तो पेलवान आहे, आखाड्यातला पेलवान आहे तो. बरं. त्याच्यामुळे त्याला तो मार कधी खात नाही, तो मार देत असतो. बरं. त्याच्यामुळे असताना तो नव्हता तिथे.
त्याच्यामुळे आमचे पदाधिकारी असून असते आणि तुम्ही जर म्हटलं असतं की बा वंचितच्या पदाधिकारी होते आणि त्यांनी मारामाऱ्या केल्या आणि हे केलं तर मी समजू शकलो असतो. पण मार बाळासाहेब खाणारा मुस्लिम कार्यकर्ता जो प्रश्न विचारायला गेलेला, आता त्याच्यामध्ये योगेंद्र यादवनी एक लोकशाही धोक्यात आली म्हणून असं एक व्हिडिओ काढून टाकलाय. अरे लोकशाही वाचली, आरक्षण आता धोक्यात आलेलं आहे. आता तुम्ही कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन फिरणार असाल, हे काँग्रेसचे सुपारी बहादर आहेत. हे मला म्हणायला काही वाटत नाही त्याच्यामध्ये. बरं, हे काँग्रेसचे सुपारी बहादर आहेत आणि ज्यांचं आरक्षण जातंय त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही आहात. ते तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत का तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला काँग्रेसला मतदान द्या, राष्ट्रवादीला मतदान द्या, शिवसेनेला मतदान द्या म्हणून सांगायला निघालात. आम्ही दिलं मतदान आणि आज जेव्हा आमचं आरक्षण जायला निघालंय त्यावेळेस तुम्ही भूमिका घेत नाही. ते विचारणार नाहीत का? हा त्यांचा अधिकार नाही का लोकशाहीतला? योगेंद्र यादवनी याचं उत्तर द्यावं ना. तुम्ही ज्यांना मतदान द्यायला सांगितलं, तुमच्या शब्दावरती त्यांनी मतदान दिलं. मतदान दिल्यानंतर ते ज्यावेळेस तुम्हाला विचारायला आले की बा आता आमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, त्याच्यावरती भूमिका मांडा, तर तुमचे आयोजक त्यांना अटॅक करायला निघतात. बरं, आता ही लोकशाही कुठली राहिली? ही तर ठोकशाही झाली सरळ. बाळासाहेब पण गेल्या ठोकशाहीचे काही पुरस्कर्ते कोण झाला? तर योगेंद्र यादव झाला. बाळासाहेब फक्त योगेंद्र यादवांचा मुद्दा नाही, एकतर ते आयोजक ती जी मंडळी होती ती उत्तरं द्यायला तयार होती. त्याशिवाय सुद्धा ज्यांच्यावरती मोर्चे घेऊन गेले, ज्यांच्यावरती मोर्चे घेऊन गेले ते सगळे आरक्षणाचे बेनिफिशरीज आहेत. बरं, रावसाहेब कसबेची परिस्थिती मला माहिती आहे, दया पवारची परिस्थिती मला माहिती आहे. आरक्षण नसते तर ते इथपर्यंत पोचले नसते. आणि आज त्यांना ज्यावेळेस आरक्षण विचारायला गेले की बाबा आरक्षणावरती धोका झालेला आहे, तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा, त्यावेळेस असताना कांगावा काय केला जातोय? लोकशाही धोक्यात आली. आता माझ्या तोंडून असणारा नामदेव डसा बाहेर पडतोय पण तो आवरतोय. आणि म्हणून मी उदाहरण दिलं की बाबूराव बागुल यांनी असणारं, बाबूराव बागुल असणारं ही जी वृत्ती आज आहे ती त्यांच्या काळात सुद्धा होती. आणि त्यांनी असणारं त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं होतं, मी जात सोडली त्यावेळेस. तेव्हा ती वृत्ती आणि आजची वृत्ती वेगळी नाही आहे. नवी पिढी त्यांना असं वाटतं की आरक्षण हे आमचं असणारं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल आता असणारं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आणि उद्याच्या विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीचं काढायचं चाललंय. SC STचं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून काढायचं चाललेलं आहे. त्याला तुम्ही क्वेश्चनिंग का करत नाही? तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायला तुमचे लोक जात आहेत त्यांना असं आर पॉलिटिकल पार्टीज. तुम्ही असणारा मतदान त्यांना करायला सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही असणारा वंचित असणारा बी टीम म्हणून प्रचार केलेला आहे. बरं, हे प्रचार करणारी मंडळी आहेत. त्याच्यामुळे असणारा ठोकला आम्ही त्याची पर्वा करत नाही. काय इथे असणारा जगण्या मारण्याचा असणारा प्रश्न आहे, त्यांच्या ठोकशाहीचा नाहीये. मी त्याचं समर्थन करतोय. पण मग बाळासाहेब ही जी काही समजा ज्या शिडीने तुम्ही असणारा पुढे गेलाय ती शिडी पुढच्या पिढीला सुद्धा गेली पाहिजे. लोकशाहीमध्ये एक लक्षात घ्या, मी बुद्धाचा अनुयायी आहे. माझा असणारा ठोकशाही करण्याचं प्रिन्सिपल आहे. एक, दे शुड बी विल टू डू इट. बरं. आणि सेकंड, दे शुड बी नीड टू डू इट. बरं. या दोन्ही गोष्टी असेल तर ठोकशाही ही जस्टिफाईड आहे. बरं. पण त्याच्यामुळे विल पण आहे आणि गरज पण होती. तुम्हाला लोक विचारायला गेली की आता तुम्ही काँग्रेसला कंडेम करा की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करायचा. उद्धव ठाकरे होय म्हणतोय, एनसीपीचे शरद पवार होय म्हणतात आहेत, काँग्रेसचे राहुल गांधी होय म्हणतात आहेत, बीजेपी तर करणारच आहे. त्याच्यामुळे ज्याला तुम्ही मतदान द्यायला सांगितलं ते आज आमच्या विरोधात चाललेले आहेत. तेव्हा त्यांना तुम्ही कंडेम करा, त्यांच्या विरोधात तुम्ही बोला. पण बाळासाहेब यावेळेस म्हणणार की नाही त्यांनी जे केलेलं बरोबर आहे, तुम्हाला प्रसाद मिळणार. तुमची आत्ताची भूमिका एकदम योग्य आहे. तुमची काहीतरी टीका आहे. प्रस्थापित पक्षांना तुम्ही प्रश्न विचारते, अतिशय योग्य मुद्दा आहे. पण ते फक्त तुम्ही आता नावं घेतली ती सगळी शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आहेत. पण मग भाजपने पण विरोध नाही केलेला सर. सेग्रिगेशनचा भाजपने विरोध नाही केलेला. पक्षाच्या कोणी काही
प्रश्न असा आहे, सेग्रिगेशनचा विरोध भाजपने केलेला आहे, म्हणजे सॉरी सेग्रिगेशनचा इश्यू भाजपने एक्सेप्ट केलेला आहे किंवा दे ऑल सेल इन द सेम बोट. बरं. भाजपला सुद्धा सेग्रिगेशन पाहिजे, भाजपला सुद्धा क्रीमी लेअर पाहिजे. ही भाजपची अगोदरपासूनची भूमिका आहे. आरक्षण विरोधी भूमिका भाजपची कायम राहिलेली आहे आणि हे सगळे पक्ष आम्ही आरक्षणवादी आहोत म्हणून सांगत होते आणि आता ज्यावेळेस आला त्यावेळेस ते आरक्षण विरोधी झालेले आहेत. त्या नवीन पिढी ज्यावेळेस विचारायला गेली की तुम्ही आता असताना आम्हाला सांगितलं की ही वंचित बी टीम आहे, आम्ही असताना वंचितला मतदान केलं नाही, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही असताना मवियाला मतदान केलं. आता मवियाची आरक्षणच्या संदर्भातली भूमिका ही चुकीची आहे असं तुम्ही म्हणा. सांगायला गेल्यानंतर त्यांचं काय चुकलं त्या पोरांचं? पण हाच प्रश्न फक्त मवियाचा महायुतीला पण आहे. हा प्रश्न सांगा ना, हा महायुतीला पण प्रश्न आहे सर. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की तुमचं प्रेम हे कदाचित त्या विचारवंतांवरती असेल. बरं. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. बरं. आम्हाला असं घेणं देणं आहे की ज्याचं चाललंय त्याच्याशी त्याचं तुम्ही मांडत नाही आहात. बरं. पण त्याच्या तुम्ही इंटरव्ह्यू घेत बाळासाहेब म्हणजे आश्चर्यकारक आज जी वाक्य आम्ही ऐकली, आज जी वाक्य मी ऐकतोय बाळासाहेब, मी असा आरोप करू का, मी असा आरोप करू का की तुम्ही सगळे चॅनलवाले जे आहेत ते काँग्रेस, एनसीपी आणि बीजेपी आणि उद्धव ठाकरेचे प्रचारक आहात, असा मी आरोप करायचा का तुमच्यावरती? सर आरोप करायला हरकत नाहीये. ठोकशाही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सांगताय की बा ह्याला मारलं, त्याला मारलं, त्याला मारलं, त्याला मारलं, त्याला मारलं, अरे पण का मारलं हे सांगा ना, का मोर्चे काढले हे सांगा ना, त्याचं डिस्कशन घ्या ना तुमच्या चॅनलवरती. का नाही प्राईम टाइम वरती घेत? बाळासाहेब वन साइडेड कशाला चालवताय तुम्ही? बाळासाहेब मला आज आम्ही हे ऐकतोय, तुमचा विरोध अगदी योग्य आहे. वन साइडेड कशासाठी मीडियालाही प्रश्न विचारा बाळासाहेब. प्रश्न असा आहे दोन्ही बाजू ज्यांनी मोर्चे काढले त्यांचा एकतरी इंटरव्ह्यू आहे का किंवा एकतरी त्याची बाईट आहे का? सर सिद्धार्थ मोकेंचे घेतो प्रतिक्रिया सर, त्यांच्या मला दाखवा, मला चॅलेंज आहे तुम्हाला. सिद्धार्थ मोकेंचा कालच घेतला तर अशा काही झालं की प्रतिक्रिया घेतो सर आम्ही. अजिबात नाहीये. मला एक दाखवायची, मला एक दाखवायचं तुम्ही. सगळ्या चॅनल्सला माझं आव्हान आहे, एक तुम्ही बाईट दाखवा ज्यांनी मोर्चे काढले त्यांची आहे तर. बरं बाळासाहेब बाईट दाखवा मला. माझा मी मुलाखतीच्या शेवटाला तुम्ही मोर्चे का काढलेत, तुम्ही मारले का, तुम्ही असं हे केलं का, हा प्रश्न तुम्ही का नाही त्यांना विचारलं ज्यांनी केलं त्यांनी? त्यांची बाजू नाही पुढे आणायची. बाळासाहेब ही बाजू मांडण्यासाठी तर मुलाखती तुमची मोर्चामध्ये काढलं, चव्हाणांना केलं, त्याच्यानंतर असं ह्यानं केलंय. अरे तुम्ही लोकांना लावलंय काय बाळासाहेब? म्हणून तर ही मुलाखत आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की चॅनल कधी नेता करत नाही. बरं. चॅनल हे नेता करत नाही, फक्त ज्या क्षणापुरतं तुमच्या चॅनलवरती राहतो ना तोपर्यंत नेता असतो. पण म्हणजे बाळासाहेब माझा आता एकदम शेवटचा आणि स्पष्ट प्रश्न आहे. बाळासाहेब माझा शेवटचा आणि स्पष्ट प्रश्न आहे. प्लीज मी विनंती करतो, माझा शेवटचा आणि स्पष्ट प्रश्न आहे. आज आम्ही हे काय ऐकतोय, बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, जैविक आणि वैचारिक वारसा ज्यांच्याकडे आहे, संविधानाचे सगळ्यात पहिले गार्ड तुम्ही आहात आणि ते बाळासाहेब म्हणतात की जर का गरज असेल तर ठोकशाही सुद्धा योग्य आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, संविधान की ठोकशाही? संविधानात्मक मार्ग का ठोकशाहीत्मक मार्ग? ठोकशाहीचा असर मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पुन्हा सांगतो. देअर शुड बी विल अँड देअर शुड बी नीड. बरं. या दोन्ही गोष्टी गरजेच्या असेल तर ठोकशाही जस्टिफाईड. ज्या लोकांनी सांगितलं मवियाला मतदान द्या, त्यांना लोक विचारायला गेल्यानंतर बाबा आता तुम्ही सांगितलं मवियाला मतदान द्या, आम्ही दिलं, आता हेच मविया आणि बीजेपी आमच्या आरक्षणाच्या विरोधात उठलेला आहे, तेव्हा यांच्या विरोधात तुम्ही असं बोला, यांच्या विरोधात भूमिका घ्या. बरं. हे भूमिका घ्यायला गेले नाहीत, ते गेले नाहीत, तर मग त्यांनी असं चूक काय केली? ठोकलं तर? बरं. त्यांनी चूक काय केली? त्याची गरज होती का त्याला आरक्षण हे कवच वाटतंय आणि इथे दुसऱ्या बाजूला ज्यांनी मतदान द्यायला सांगितलं ते असं ते कवच काढायला निघालेत. त्याच्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये उतरू नका म्हणून ठोकली त्यांनी. आणि आय एम जस्टिफाईंग दॅट ठोकणं. चर्चा होऊन ज्यावेळेस फायनल होता, ते जेव्हा अंमल करायचं असताना ना तेव्हा रुथलेसली अंमल करावं लागतं, एवढं लक्षात घ्या. बरं.
तिथे लोकशाही नाही चालत. लोकशाहीने निर्णय होतो. निर्णय एकदा झाला की इट हॅज टू बी रुथलेसली इम्प्लिमेंटेड. बरं. की दॅट इज द व्हॉइस ऑफ द पीपल. ठीक आहे. दॅट इज द विल ऑफ द पीपल. बरं बाळासाहेब, मुलाखत शेवट करत असताना शेवटचं फक्त विचारतो, आत्ताचा तुमचा अंदाज या म्हणजे अगदी शेवटचा थोडक्यात फायनल प्रश्न, वंचितचा परफॉर्मन्स काय कसा पाहताय तुम्ही आणि साधारण चित्र काय दिसू शकतं निवडणुकीच्या नंतर, निकालानंतर? शेवटचा प्रश्न. मी तुम्हाला जे म्हटलं अगोदर की मुसलमानांचं जे आहे हिस्सेदारी भागीदारी, बरं, या हिस्सेदारी भागीदारीच्या त्यांच्या संकल्पनेप्रमाणे आम्ही जर उतरलो तर तो आमच्या बाजूने स्विंग होईल. बरं, आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारा जो ओबीसी आहे त्या ओबीसीला जर वाटलं की आम्ही असणारे त्याचे कवच कुंडल आहोत, बरं, तर तोही तिथला असणारा स्विंग होऊ शकतो. त्या स्विंग नुसार आणि म्हणून मी मगाशी म्हणालो वंचित की समोर don't be सगळे surprised. वंचितसाठी महायुती ही किंवा लढाई- महाविकास ही आघाडी हे लढाई- अस्पृश्य ही लढाई- आहेत का? ही लढाई बिटवीन जर का तुमच्या मदतीची गरज पडली तर तुम्ही स्पृश्य अस्पृश्य मानणार का? वंचित महायुती की महाविकास आघाडी स्पृश्य अस्पृश्य मानणार का मदतीची गरज पडली तर? कशा जर का तुम्ही म्हणताय तसा स्विंग झाला आणि वंचितला कुठल्या मदतीची? जर का वंचितला तुमच्या त्या अलायन्सला जर का चांगल्या जागा मिळाल्या, तो काही आकडा असू शकतो आणि त्याची गरज पडली तर महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी का महायुती? हा, आम्हाला दोन्ही अस्पृश्य नाही आहेत. आमचे ज्या टर्म्स अँड कंडिशन मान्य करतील ठीक आहे, त्यांच्याबरोबर आम्ही राहू. ठीक आहे सर. बाळासाहेब, तुम्ही सविस्तर वेळ दिला बोलण्यासाठी, खूप वेळ दिला आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती स्पष्ट भूमिका मांडली, काहीही आडपडदा न ठेवता. यासाठी तुमचे मी आभार मानतो. पुढारी न्यूज तर्फे आपल्यासोबत होते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरच्या प्रश्नांची ही उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांचे आभार मानूयात. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.